हॅलो मित्रांनो, तर आता हे जुने जे लाकडं आहेत ते लाकडं आम्ही फोडायले आहे। बघा हे एवढे लाकडं इथे फोडलेले आहेत, इतके लाकडं, आणि हे बाकी लाकडं पण हे फोडायचे आहेत। बघा हे तर हे लाकडं जे आहेत हे खूप वर्षापूर्वीचे आहेत मित्रांनो, जुने लाकडं आहेत हे शेतामधले आहेत। काही लाकडं जे शेतामध्ये कोटा होता त्या कोट्याची लाकडं आहेत, हे पूर्ण हे जुने लाकडं। आणि आता हे कमीत कमी याला 30-40 वर्ष झाली या लाकडेला, सगळ्या या जुन्या लाकडेला। तर आमच्या या ताताच्या काळातले हे ताताच्या काळातले हे लाकडं, ताता जेव्हा शेतामध्ये राहत होता त्यावेळेचे हे लाकडं आहेत, सगळे लाकडं। आणि हे लाकडं आता 30-40 वर्ष झाली आणि जुने झाले खूप, हे पाण्याने भिजून खूप जुने झाले आणि हे लाकड जागेवरच कुजून गेले आहेत। बघा हे पूर्ण लाकडं जे आहेत ते जागेवर असे कुजलेले आहेत। बघा हे सगळे काळसर असे झालेले आहेत। बघा हे चक असे जुने लाकडं, हे काही लाकडं इथे फोडलेले आहेत मी, बघा। आणि बघा ते सगळे जुने लाकडं झाले आणि हे आता फोडायचे आहेत काही लाकडं। बघा हे जुने लाकडं आहेत, बघा ते कुजून गेलं लाकूड आहे। बघा हे बघा हे पूर्ण असं कुजून गेलं लाकूड आहे। बघा असं कुजलेलं लाकूड, हे असे कुजून गेले लाकूड आहे। मोठमोठे जे नाटी होत्या, मोठमोठे जे बडगे होते हे सगळे लाकडं आहे ना मित्रांनो, हे सगळे कुजून गेले। 30-40 वर्षाखालचे लाकडं आहेत, हे सगळे कुजून खराब होऊन गेले आणि हे कोणत्याही कामाचे उपयोगाचे नाहीत आता। तर याला काय करायचं आहे, आपण आता फोडून सगळे असं डायरेक्ट आता जाळायला घ्यायचं आहे आपल्याला। हे आता आपल्याला जाळायला घ्यायचं आहे, त्याच्या आता अशा ढिकल्या करायच्या आहेत आपल्याला। बघा खळखळ ढिकले अशा करायच्या आहेत, ते असे बारीक सगळे बारीक चिकऱ्या व्हायला त्या लाकडाच्या सगळ्या। बघा एवढे लाकडं मी फोडलेले आहेत आणि एका लाकडाचे आपल्याला 2-2 लाकडं करायचे आहेत। तर बघा मित्रांनो, हे असे 4-5 लाकडाचे तुकडे केले आहेत, याचे पण तुकडे करायचे आहेत। ते बारीक बुगदा होत आहे, बघा। तर याचे पण आता तुकडे करणार आहे आणि हे आता जाळण्याच्या कामी येणार आहे सर्व लाकडं। हे बघा कशी माती झाली आहे लाकडाची, बघा। तर आता पूर्ण या लाकडाचा बुगदा व्हायला आणि पूर्ण हे ढिपली निघत नाही आहे, पूर्ण चुरा व्हायला। बघा असे छोटे छोटे तुकडे व्हायले, त्याचे सगळे पाणी पिऊन भिजून गेलेले आहेत लाकडं, भिजून गेलेत आणि वळंबा धरला आहे लाकडाला। वळंबा धरून सगळं त्याच्यात माती शिरलेली आहे। बघा याच्या झाल्या आहेत ढिकल्या। तर हे आमच्या ताताच्या काळातले लाकडं आहेत मित्रांनो, बघा हे ताताच्या काळातले आहेत। ताताचा कोटा शेत, बघा मित्रांनो असे तुकडे केलेले आहेत। बघा याचे 2 तुकडे होते की नाही बघूया आपण। तर छोटे छोटे तुकडे व्हायले असे याचे, तर हे कुजून गेले आहेत। बघा हे फोडलं तर हे याची काही ढिकली येणार नाही, बारीक चिपुऱ्या उडतील याच्या। तर मित्रांनो हे सगळे चुरा होऊन चालले आहेत, बघा।
तर असे लाकडं पूर्ण आम्ही फोडले आहेत, इथं फोडणं झाले आणि बाकीचे लाकडं आहे ते नंतर फोडूया. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.